अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, ज्यांनी तुझं वाईट करण्याचा प्रयत्न केला आहे पण ते कधीही वाईट करू शकणार नाहीत, तेच आता तुझ्या माफी मागण्यासाठी येतील. बाळा, विचार करणे सोड, कारण तुझा देव, तुझा भगवंत, तुझा परमेश्वर तुझे कल्याण करण्यासाठी आहे. संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण हे ऐकल्याने तुझे खूप छान होणार आहे. जेव्हा तुम्ही काही अशा गोष्टींपर्यंत विचार करता जे तुमच्यासाठी नकारात्मक ठरू शकते, मग ते देवाच्या स्वाधीन करा. देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करत आहेत आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. आता कोणीही तुझं वाईट करू शकणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या नजरा आता खाली जातील, कारण ते लोक तुझं वाईट करण्यावर चिंतत होते. पण ते सर्व काही बदलून जाईल आणि तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. बाळा, मला माहीत आहे की कोण तुझे खूप काही उणे पाहतो, तुझ्यासाठी वाईट चिंतित करतो, पण आता मात्र तसे घडणार नाही. सर्व काही तुझं चांगलंच होणार आहे. माझ्या शब्दांवर, माझ्या वचनांवर तुझा विश्वास आहे का? हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवतोस का, करतोस का? कारण मी तुझे मार्ग सुखकर आणि आनंदी करण्यासाठी आलो आहे. तुझी प्रतीक्षा जणू संपलीच आहे असे तुला जाणवू लागेल, कारण बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यावर वर्षाव करण्यासाठी आले आहेत. लवकरच तुम्ही तुमच्या मार्गात यशस्वी ठरणार आहात, कारण तो मार्ग तुम्हाला देवानेच दिला आहे. तुमच्यासाठी ते अद्भुत आशीर्वाद येत आहेत. संयम ठेवा, धीर ठेवा. सर्व काही जुळून येत आहे. तुमच्या माध्यमाने देव तुम्हाला त्या गोष्टी पुरवत आहे ज्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. कधी तुमचे मन खूप नाराज होते आणि तुम्ही नाराज असता की तुम्हाला काही गोष्टी भेटल्या नाहीत, पण देव तुम्हाला त्या काही गोष्टी न देता त्याही पलीकडच्या गोष्टी देऊ इच्छितात. कधी तुम्ही माझ्या दर्शनाची इच्छा ठेवता आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना देखील करता, तेव्हा मी तुमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने येतो. त्याचप्रमाणे आताही घडले आहे, जेव्हा मी तुमच्यापर्यंत आलो आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सुंदर आयुष्य आणि सुंदर खूप काही मार्ग घेऊन आला आहे. तुमचे सर्व चांगलंच होणार आहे. विश्वास ठेवा, कारण देवाची कृपा जिथे होते तिथे दुरीत काहीच उरत नाही. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे, शुभ आहे आणि तुमच्यासाठी मार्गदर्शन घेऊन आला आहे. देव म्हणतात, बाळा, ताणतणाव घेऊन आयुष्य घालवू नको, तर सर्व काही सहजतेने घालव. ज्या काही चिंता करत आहेस त्या सर्व काही मागे सुटतील आणि तुम्ही पुढे जाल. माझ्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण केल्या जात आहात. तुमचे मार्ग अगदी सुखकर आणि आनंदी होत आहेत. तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद खूप काही तुमच्यासाठी भरमसाठ आहेत. तुम्ही तुलनाही करू शकणार नाही इतके सर्व काही तुम्हाला मागील काळापेक्षा पुढील काळात मिळणार आहे. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर, अफाट अनंत शक्तीवर आहे, तर आताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. वेदना, दुःख आणि ताणतणाव, संघर्ष संपतील आणि तुम्ही आनंदित व्हाल. जर तुम्ही या आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यासाठी सर्व काही करतील जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही अत्यंत आनंदाने भरून जाल. स्वामी माऊलीचे असेच संदेश ऐकण्यासाठी, देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ संदेश असेच आध्यात्मिक संदेश तुमच्यापर्यंत आणण्याचे कार्य सुरू आहे. जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला
तर देवाचे अधिक आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्ही ठरवून ठेवलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या ध्यानात राहा. स्वामींच्या नामात श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जो कोणी करतो त्याला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. अगदी आनंदाने जीवन फुलून येते. त्याचप्रमाणे तुमचेही जीवन आनंदाने फुलून येईल. चिंता करू नका, काळजी करू नका आणि व्यर्थ काहीही बोलू नका. देव सर्व काही पाहत आहे. जे काही व्यर्थ आहे ते टाकून द्या आणि जे काही चांगले आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे ते अंतःकरणात घ्या. तर देव तुमचे संपूर्ण जीवन सुखद करेल. देव म्हणतात, तुझा ज्या ठिकाणी विनाकारण वेळ जात आहे त्या ठिकाणी माझे स्मरण कर, म्हणजे तो तुझा वेळ निरर्थक होणार नाही. तुला तुझ्या पुढच्या भविष्यात काय होणार आहे याची खूप काही आर्तता आहे. जर तुला ते सर्व काही हवे आहे, आशीर्वाद हवे आहे, तर फक्त देवांना आठवण कर. सर्व काही चांगलं होईल. कुणाचेही वाईट कधीही चिंतू नका, कारण वाईट चिंतलेले ते आपल्याचपर्यंत परत येते. चिंतायचे तर कुणाचेही चांगले चिंता, त्यामुळे तुम्ही अधिक चांगले स्वतःचेही प्राप्त करता. तुझं सर्वच आता खूप छान होणार आहे. विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण माझे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येणे म्हणजे माझे काही संकेत तुमच्यापर्यंत येणे आहे. या संदेशाचा स्वीकार केल्यास तुझे अडलेले मार्ग मोकळे होऊ लागतील. तुमच्या अडचणी, तुमच्या घरातील काही कटकटी, काही उणिवा दूर केल्या जातील. तुम्ही जर या माध्यमातून संदेश ऐकत आहात तर त्याचा स्वीकार करा, कारण ते सर्व काही तुमच्यासाठीच आहे. आणि देवाची कृपा म्हणून जो कोणी स्वामी संदेशाचा स्वीकार करतो त्याला कधीही आयुष्यात कुठलीही कमतरता भासत नाही. सर्व काही चांगलंच आनंदीच होणार आहे. तुझं शुभच होणार आहे. स्वामी माऊलींचा हा संदेश तुम्ही स्वीकार केला आहे. तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.